नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। यवतमाळ जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेली बजाज प्लॅटिना मोटरसायकल पोलिसांनी यशस्वीपणे हस्तगत केली आहे। या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर। दिनांक 1 जून 2025 रोजी इंझापूर येथील रहिवासी पांडुरंग कोडणकर यांनी सावंगी मेघे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती। त्यांनी त्यांची बजाज प्लॅटिना मोटरसायकल घरासमोर उभी केली होती, मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या तक्रारीवरून सावंगी मेघे पोलीस स्टेशन मध्ये कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की चोरी गेलेली मोटरसायकल मौजा वनी जिल्हा यवतमाळ परिसरात फिरताना दिसली आहे। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांच्या आदेशाने पोलिसांचे पथक तत्काळ वनीकडे रवाना झाले। वनी रोड परिसरात शोध घेत असताना पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा चोरी गेलेली मोटरसायकल चालवत असताना आढळून आला। चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। खात्री झाल्यानंतर पंचासमक्ष बजाज प्लॅटिना मोटरसायकल जप्त करण्यात आली। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखिल फुटाणे आणि हर्षवर्धन मोन सहभागी होते। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करत आहेत। अशाच इतर बातम्यांसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।